ही सिंपल आणि छान मेहंदी काढलेली आहे. हे साखरेचं पाणी केलेलं. सो हे वाळणार नाही. ही मेहंदी मी संक्रांतीसाठी काढत होते. सर्वांना उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. कशी वाटत आहे मेहंदी? अशी म्हणजे काढल्यानंतर तर खूप सुंदर दिसत आहे. ही अशी माझ्या हातावरची मेहंदी रंगलेली आहे. अजून जास्त रेखीव अजून नाही जमत. नॉर्मल जमते पण छान आली आहे. स्पेशली हे छान वाटतंय जास्त. हे ही अंगणामध्ये बाहेर काढलेली सिंपल आणि सुंदर रांगोळी. ही संक्रांतीसाठी काढलेली सिंपल आणि अतिशय खूप सुंदर अशी रांगोळी. इट्स लुकिंग सो ब्युटिफुल, माइंड ब्लोइंग. खूप छान वाटत होती सिंपल असून देखील. घरच्या मॅरिड स्त्रियांनी खण पुजले. खणांना सुगड देखील म्हणतात. सुगट म्हणजे सुगटीत असा घड. या घटात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून पूजा करण्याची प्रथा आहे. यात हरभरा, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ सुगटात घालावे. पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ ठेवून खण मांडतात. धूप दीप अर्पण करून तीळ हलव्याचा नैवेद्य दाखवतात आणि मनोभावे नमस्कार केला जातो. त्यानंतर आम्ही जवळच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि ववसण्यासाठी गेलो. तिथे अशी पुष्कळ गर्दी होती. महादेवाचं आणि विठ्ठलाचं मंदिर तिथे आहे लहान. घरी आल्यानंतर विडे घेतले. ही बच्चा पार्टी घरी आलेली तिळगुळ वाटण्यासाठी.